तर कोल्हापूरमध्ये आज अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी रस्त्यावर उतरल्या होत्या। जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून आलेल्या अंगणवाडी सेविकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कोल्हापूरचे संदीप राजगोळकर। आज संपूर्ण राज्यामध्ये संपाचा आणि आंदोलनाचा दिवस पाहायला मिळतोय आणि कोल्हापूरमध्ये देखील अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी जे आहेत त्या रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण बघतोय कोल्हापूर शहरातल्या महावीर गार्डन पासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि जिल्हा परिषदेवर हा खरं तर मोर्चा जाऊन धडकणार आहे। आणि पाठीमागे आपण जर नजर टाकली तर मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका कर्मचारी लांबपर्यंत आपल्याला ही रांग पाहायला मिळते। काय नेमक्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊयात। काय नेमक्या मागण्या आहेत, का रस्त्यावर उतरलेला? 1 ऑक्टोबर 2018 माननीय पंतप्रधान मोदी यांनी अचानकपणे मन की बात मध्ये सेविकांना 1,500 रुपये व मदतनीसना 750 रुपयाची वाढ केली, पण ती वाढ गेली 4 महिने मिळाली नसून वेळच्या वेळी अंगणवाडी सेविकांचे पगार होत तर नाहीतच। त्यांना आम्ही आमचा 65चा जीआर असताना त्यांनी 60 वर आणला, नंतर 60चा जीआर 65 वर नेला। ज्या अडचणी आहेत त्या वाढतच चालल्या। तुम्ही काय सांगाल, रस्त्यावर उतरल्यामुळे तरी प्रश्न सुटेल असं वाटतं तुम्हाला? बघूया आता काय पुढे होते। आम्ही मोर्चावर तर निघालोय, आता बघूया काय काय होतं पुढे सगळं बघूया। काय आपल्यासोबत कॉम्रेड आप्पा पाटील देखील आहेत जे ह्या सगळ्या अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीसांच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। काय मागणी कराल मुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याने पंतप्रधानांनी जे 11 सप्टेंबरला घोषणा केली होती, सेविकांना 1500 रुपये आणि मदतनीसना 750 रुपये, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी। देशभरातल्या सगळे कष्टकरी कामगार आज रस्त्यावर उतरून संप करतायत। कामगार म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीसांना मान्यता द्यावी, त्यांना किमान वेतन 18,000 रुपये द्यावं आणि त्यांना सन्मान। इतर राज्यात जास्त आहे ना वेतन? महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्र पुरोगामी म्हटलं जातं, प्रगतशील म्हटलं जातं, परंतु इतर राज्यांच्या पेक्षा सर्वात कमी मानधन आज महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविकांना मिळते। किमान इतर राज्यांच्या बरोबरीने तरी किमान वेतन यांनी द्यायला पाहिजे। जगण्याचं वेतन द्यावं एवढी अपेक्षा त्याच्यामध्ये आमची आहे। खरं तर अंगणवाडी म्हणजे नवीन पिढी तयार करण्याचं काम ह्या सगळ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी करत असतात, तरी देखील त्यांच्या मागण्या आजही प्रलंबितच आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।